जपणारा कर्म सिद्धांताला जपणारे होते मंडळी, तसे ते भक्तीलाही जपणारे होते. नियम कधी मोडला आणि नियम मोडत नाही ना खऱ्या अर्थानं तो साधू. नियम करणारे भरपूर असतील पण नियम साधणारे कमी असतात. नित्य नेम नामी हे प्राणी दुर्लभ, पण जे पण दुर्लभामध्ये असतात देव त्यांच्या जवळ असतो. लक्ष्मी वल्लभ महाराज त्यातले होते, नियमाला कधी चुकले नाही. अशांची संगत लाभली होती मंडळी. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, सावता माळी, गोरा कुंभार अशा महान महात्म्यांची संगती लाभलेली मंडळी. ज्यांच्या संगतीमध्ये लाभले आणि त्यांच्यामध्ये ज्येष्ठ, त्यांच्यामध्ये वरिष्ठ, त्यांच्यामध्ये ज्येष्ठ मंडळी, त्यांच्याजवळ साधनेची कमतरता असणार. जसे ते कर्माचा सिद्धांत जाणत होते, जसे ते भक्तीचा सिद्धांत जाणत होते मंडळी, तसे ते योगाचा सिद्धांत देखील जाणणारे होते. सावतोबांचा अंत्यकाळ जवळ आला आणि मग आषाढीची वारी झाली. आषाढीची वारी झाल्यानंतर आषाढ वद्य एकादशीला सावतोबांनी कीर्तन करायचं ठरवलं आणि कीर्तनामध्ये त्यांनी मनसुभा व्यक्त केला. बस झाला, आता काम संपलं, आता राहायचं आणि खरोखर जास्त काळ राहूच नाही. जास्त काळ राहिला ना पाहुण्याने किती थांबावं. जावई पहिल्या दिवशी आला ना का सासूला वाटतं याला काय करू ना काय नको, याला खुर्चीत बसू का सोप्यात जाणं. पूर्व जन्मामध्ये कर्माचा सिद्धांत पाळला. अरे ज्ञानेनी 14 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ज्यांनी संकलित केली, वेदाचे 4 भाग ज्यांनी करून दिले, त्यांच्या भुके आलेला 12 वर्ष आईच्या हृदयामध्ये राहून बाहेर आल्यानंतर तसाच पळून जाणारा वैराग्याचा पुत्र शुकमुनी बापानं आपल्याकडे पाठवला. कोण होता तो? जनक राजा. सावतोबा म्हणजे जनकाचे अवतार. जनक राजानं राज्य करता, तुका म्हणे राज्य करता जनक. अग्नी माझी एक पाव जळी, अरे पाय जळला कळलं नाही, कथेला बसला, परमार्थाची एकदा का समाधी लागली तर पाय जळतोय हे कळत नाही. या समाधी, अशी समाधी ज्याला समाधी ज्याला प्राप्त होते, असा राज्य न करता राज्य करता परमार्थाची एवढी उच्चतम अवस्था प्राप्त करतो. त्या जनकाचा अवतार म्हणजे सावतामाळी महाराज आहे. कर्माला काही कमतरता नाही, पण केव्हा राहिलेलं येवा साधलं. अरे देवानं एवढं काय माझ्यासाठी केलं, अभय दिलं. ब्राह्मणाचे पोरे एका खेळाशी झाले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून. अशा नागवेनं यांनी बोलावलं तेव्हा जमलं नाही, आता करावं म्हणून भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला, हृदयामध्ये स्थान दिलं. स्वतःचा देह चिरून भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवला. म्हणजे हा अधिकार ज्यांना प्राप्त आहे असे सावता महाराज यांना कर्म भक्ती बरोबर योगाचं ज्ञान असल्यामुळे, त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांना योग साधना ही चांगली जमत होती. आणि म्हणून जेव्हा अंतकाळ आला तेव्हा त्यांनी मनसुभा व्यक्त केला. वद्य एकादशीला कीर्तन केलं आणि जायचं ठरवलं. परंतु पांडुरंगाने सांगितलं, सावतोबा एकादशीला नका जाऊ, माझ्याकडे वारकरी आलेत, एवढ्यानं टाकून यावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही मला इथं असताना तुम्ही तिकडे जाऊ नका, मला येऊ द्या मग जा. सावतोबा थांबले आणि सावतोबाने थांबून आषाढ वद्य चतुर्दशीला सावतोबाने भगवान परमात्मा सानिध्यामध्ये देह ठेवलेलं आहे. महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. भजन विडोपार लाविले ध्यान यथाविधी. सकाळची वेळ आहे, उठून स्नान केलं, यथाविधी ध्यान लावलं, बैठक लावली, यथाविधी आसन मांडलेलं आहे. आसन मांडल्यानंतर थोडासा ताप आलेला होता, परंतु योग साधनेनं देह तप्त केला, देह तप्त केला.
नवज्वरे देह झालाशे संतप्त परी मनी अर्थ विठोबाचे योगाग्नीने देह तप्त झाला परंतु चित्तामध्ये सतत पांडुरंग परमात्म्याचं ध्यान आहे असं ध्यान लावलेला हा महात्मा ध्यानाला बसलेला आहे प्राणायाम साधला करून प्राणायाम लावणी असा प्राणायाम साधिला वायू निरोधीला मूळ तत्वामध्ये वायूचा निरोध केला प्राणायाम लावून कुंभक साधलेला आहे कुंभक म्हणजे प्राणायामामध्ये 3 अवस्था आहेत पूरक कुंभक आणि रेचक त्या कुंभकाचे 2 प्रकार आंतरकुंभक आणि बाह्य कुंभक श्वास घेतल्यानंतर आतमध्ये साठवणा वायू याला आंतरकुंभक म्हणायचं सोडला रेचक केल्यानंतर वायू बाहेर थांबवायचा याला बाह्य कुंभक म्हणायचं त्यांनी प्राणवायू घेतला आतमध्ये साठवला मूळ तत्वामध्ये प्राण साठवलेला आहे मंडळी ज्या दिवशी घडतंय त्या काळाचं वर्णन केले शके 1217 शाली वाहन शक मनमत्थ नामक मनवंत ऋतू ग्रीष्म ऋतू कृष्ण आषाढ चतुर्दशी पावसाळ्याचे दिवस आहे कृष्ण पक्ष आहे आषाढ महिना आहे आणि चतुर्दशी ही तिथी आहे आणि या तिथीच्या दिवशी सकाळच्या वेळा सकाळी सहस्र कर उगवलेले आहे सहस्र किरणांनी असा भगवान सूर्यनारायण उगवलेले सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशले प्रभा उजळल्या दश दिशा गगनाले शोभा आणि अशा वेळेला सावता महाराज आणि भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या स्वरूपी विलीन झालेले पांडुरंगाच्या स्वरूपी विलीन झाले आणि त्यांनी आपला देह ज्याने दिला त्यांना आपला देह त्या पांडुरंगाला समर्पित केलेला